हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी कढी बनवणार आहे, स्पेशल विदर्भ स्टाईल। तर नक्की बघा आणि नक्की करून पण बघा, खूप भारी बनवणार आहे, थोडी वेगळी स्टाईलची। तर चला मग बघूया। तर इथे बघा मस्त अशी गावरान कढी तयार झालेली। याच्यात हिरवी मिरची, जिरे, लसूण, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर एवढं टाकलेलं आहे आणि ताकाची कढी आहे ही बघा। खूप भारी वास येते मस्तपैकी। इथं ठेवलेला आहे मी तवा, इथं पीठ भिजवून ठेवलेलं आहे। आता चपात्या करून घेते। तर आमचं किचन छोटं आहे ना, त्याच्यामुळं मोबाईल पण ठेवता नाही येत बघा, छोटंसं आहे त्याच्यामुळं। तर ठेवते आता इथं कसा तरी। तर मी करते आता चपात्या। तर कढीची रेसिपी नाही दाखवू शकले मी, कारण माझ्या चेहऱ्याकडे बघून थोडं असं नाराजसारखे वाटन तुम्हाला। असं काही नाही, पण थोडंसं बरं नव्हतं वाटत, थोडं असं पोटात दुखत होतं। स्वयंपाक करायचा पण मूडच नव्हता, पण काय करायचं, स्वयंपाक तर करणं जरुरीच आहे। कारण आम्ही कधीच बाहेर नाही जात जेवायला, म्हणजे असं कुठं गावात काही आणायला गेलं तर मग नाश्ता वगैरे करतो बाहेर, पण अजून पण आम्ही बाहेर जेवायला गेलेलीच नाही। म्हणजे स्पेशल मी तर गेलीच नाही, बाहेरचं जेवण मी अजून पण नाही केलेलं। तर बरं नव्हतं मला, तरी पण स्वयंपाक करायचंच काम पडलं। तर मग मी म्हटलं आज छोटासा व्हिडिओ काढलेला आहे, तर मग त्याच्यामुळं मी म्हटलं थोडासा परत टाकून पूर्ण करावा म्हणून मग असं। आणि काय आहे ना, घरात काय प्रॉब्लेम असतात ते पण आपण सांगू शकत नाही यूट्यूबवर, कारण आता सध्या तरी यूट्यूबवर काय चाललेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे। तर त्याच्यामुळं म्हणजे अशी भीती वाटते की नको सांगायला, लोक गैरफायदा घेतात त्याचा। आपलं हे असंच टाईमपास बरं आहे, काहीतरी असं म्हणजे गुंतून राहतं माणूस त्याच्यातनी। तर टाईमपासासाठी असे काढायचे, लाईक भेटो किंवा सबस्क्राईब भेटो, काही हे नाही आहे, पण उगाच मग लोक परत नाव ठेवतात, त्याच्यामुळं नकोच बाबा। आपल्याला तर आपल्या घरचंच सुधरत नाही, तर परत या लोकांना कुठं तोंड देत बसायचं, त्याच्यामुळं तर जाऊ दे तिकडं। तर मी इथं करत होती पोळ्या, बरं नव्हतं मला तरी पण मग पोळ्या केल्या होत्या मी। आणि कढीची रेसिपी मग त्याच्यामुळंच नाही टाकली मी, बरं नव्हतं मला त्याच्यामुळंच। तर मग आता झालेल्या आहे, आता माझ्या पोळ्या म्हणजे होतच आलेल्या आहे। आणि मग कढी बनवून झाली, भात पण बनवला होता, चपात्याच बाकी राहिल्या होत्या तेवढ्या, तर त्या कशा तरी हळूहळू करून घेतल्या मी चपात्या। तर इथे बघा चपात्या झालेल्या आहेत माझ्या तयार, आणि कढी पण झालेली आहे, आणि भात पण झालेला आहे। तर या मग जेवायला तुम्ही पण। कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा छोटासा व्हिडिओला।